गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आणि त्यांनाच मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मी विनंती करेन यायचं आहे आणि नितीन दादांना विनंती करेन की आपल्या शुभ असते छोट्या या नितीन दादा खूप चांगली गोलंदाजी तुमच्या माध्यमातून राहिली आहे आणि संतोष दादांना हा पुरस्कार मात्र दिला जातोय. एक चांगली बॅटिंग आणि बॉलिंग देखील राहिली आहे संतोष दादांच्या माध्यमातून त्यांनाच मात्र प्लेअर ऑफ द किताब दिला जातोय. संतोष वीर माझ्यासोबत जोडले गेलेत. सर काय सांगाल कशा पद्धतीने खेळ राहिला आणि ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला होता परंतु 2 ओव्हरमध्ये धावसंख्या थांबली होती आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरने केला परंतु ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत होता थोडासा दबाव तुमच्यावरती होता परंतु तुम्ही पुरेपूर प्रयत्नाने आणि तुमच्या अनुभवाने गोलंदाजी केली. काय सांगाल आणि खेळाडूंबद्दल कशा पद्धतीने तुम्ही पाहताय आणि कशा पद्धतीने ही स्पर्धा अनुभवताय? तसं जास्त मला बोलायचं मला नाही पण स्पर्धा ही 1 नंबर चालल्या आणि खेळ उत्कृष्ट रीतीने चालला आहे. परंतु तुम्हाला मी एकच सांगेन बघा पाटण तालुका प्रीमियर लीग येते आणि पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये तुमच्यासारख्या या लेजंड खेळाडूंना काहीतरी संधी निर्माण करण्याचा सातत्याने कमिटीचा निर्णय असतो आणि शिवा जाधव बॉसचा देखील प्रयत्न असतो. फॉर्म भरला आहे का तुम्ही PTPLचा? आणि नक्की भरा आणि येणाऱ्या PTPLसाठी आणि सर्व पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये अमोल सरांकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष सर, खूप चांगलं समालोचन आपण पाहिलं आशिष सरांचं. सन्माननीय आदरणीय संपतजी साबळे सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषजी साबळे सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या जिवाळी चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. चला मॅचला सुरुवात करूयात. इथून टॉस जिंकलाय टीम कुसरूड संघाने. तर बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय मानेगाव संघाने ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर कोण खेळला तो त्याच्यामध्ये ज्या खेळाडूने मात्र चांगली फलंदाजी केली तर तो खेळाडू मात्र इथून बाद केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिले होते. इनिंगला सुरुवात केली. सूरज गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय क्रमांक 1 मध्ये बॅटर नवीन मात्र मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतोय. हो अगदी खूप चांगला चेंडू, अगदी वेगवान चेंडू, उसळी देणारा हा चेंडू होता. दिघून गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज सूरज यांना आपण पाहिलं. अगदी टप्प्यावरती लेनवरती गोलंदाजी हाताळत असताना सूरजला आपण पाहिलं आणि विकेट देखील एक मौल्यवान विकेट त्यांनी मिळवली आपल्या संघासाठी. फलंदाज गणेशला इथून बाद करल्यानंतर मात्र त्याची जागा चालवण्यासाठी समीरला आपण आमंत्रण केले. हो खूप चांगला चेंडू इथून परत एकदा वेग धारण केला जातोय. अगदी कमी गतीचा चेंडू थोडासा खाली राहिला आणि निघून गेला डॉट बॉलसाठी. डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून डॉट टाकले तिथून गोलंदाज सूरज याने आणि खूप चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 0 या आकड्यावरती. धावसंख्या अजूनही ओपन केली नाही म्हणजेच संघाचं खातं अजूनही ओपन केलं नाही मानेगाव संघाने. मागील मॅच अगदी खूप चांगली रंगवली होती, जिंकली देखील मानेगाव संघाने परंतु ह्या मॅचमध्ये जिंकणं खूप गरजेचं असेल. कव्हर ड्रॉ केल्या मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न करेल. सिंगलने मात्र धावसंख्या इथून डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जाते. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 धावा धावफलकावरती लगवल्या जाते. 2ने संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती स्थिरवली जाते म्हणजेच श्री गणेशा देखील केला आहे आणि संघाचं अकाउंट देखील इथून ओपन केले फलंदाज समीर याने. अशी बॅटिंग करणं खूप गरजेचं असेल. एखादे मोठे फटके येणं देखील खूप गरजेचं असेल. सूरज मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला भेटते. परत एकदा डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. खूप चांगला चेंडू इथून पेस केला आहे.
अगदी वेग धारण केले मी म्हणेन या गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती आणि अचूक लेनवरती गोलंदाजी हाताळत असताना सूरज यांना आपण पाहिले. एकही मोठा फटका लघु दिला नाही. विकेट प्राप्त जरूर केली आपल्या संघासाठी आणि धावसंख्या देखील थांबवण्याचा प्रयत्न सूरज यांनी केलेला आहे. परत एकदा अगदी वेगवान चेंडू बुंद्यामध्ये टाकला गेला होता. रनचा मात्र कॉल दिला आणि इथून रनआउटच्या संधीमध्ये मात्र फलंदाज बाद होईल. इथून फलंदाज मोठा हादरा मिळताना पाहिलं तर रोहितच्या रूपामध्ये इथून फलंदाजाला बाद केला जातील. कॉल मात्र थोडासा मिस झाला आणि त्या कॉल मिसला मात्र इथून फलंदाज गमावला जातोय. रोहित यांना जावं लागते स्तंभते असलेला. अगदी कॉलिंग मात्र थोडीशी चुकीची राहिली. रोहित यांना बाद केलं आणि इथून रोहित बाद होत असताना त्याची जागा चालवण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय गणेश यांना. गणेश येताना पाहायला भेटेल. आता गणेश पाहूयात कशा पद्धतीची गोलंदाजी इथून हाताळते फलंदाजी करतील इथून आपल्या संघासाठी, मानेगाव संघासाठी. कारण मानेगाव संघ आपण पाहिलं तर अगदी चिकाटी आणि चातुर्याने खेळ खेळताना पाहायला भेटतं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं अगदी ज्यांना सामनावीर किताब मिळाला ते संतोष वीर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिषला मात्र आमंत्रित केले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी. फटका कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एज लागली आणि पंचाने लगेच बोट आकाशामध्ये केले. विकेटचं पतन केले आणि फलंदाज गणेश यांना जावं लागते स्तंभचे असलेला. बाद केला जातोय फलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी केली. इथून पहिल्याच चेंडूवरती अगदी विकेट प्राप्त केले. म्हणजेच गणेश यांना माघारी पाठवण्याचं यश मात्र इथून मिळाले आशिष यांना. काय गोलंदाजी टाकली जाते इथून कुसरून संघाकडून. पहिल्या मॅचचं जर आपण विश्लेषण केलं, पहिल्या मॅचचं जर आपण विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी आशिषने टाकले होते. त्यानंतरनं खूप चांगली गोलंदाजी विजयने देखील टाकले होते. पहिली मॅच इथून विजय प्राप्त मिळवला होता कुसरूड संघाने अगदी थाटामाटामध्ये. आणि परंतु दुसऱ्या मॅचमध्ये ज्यावेळी खेळायला आले त्यावेळी मात्र इथून देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना पाहायला भेटतो. म्हणजे धावसंख्या पाहिली तर 2 या आकड्यावरती अजूनही स्थिरवले दुसरं षटक चालू असताना. नवीन बॅटर संतोषला आपण पाहतो. संतोष वीर फटका सजवलाय, ताकदीने मारलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून जेल घेण्याचा प्रयत्न आणि पकडली जाती जेल. मेजवानी जेल. फलंदाज संतोष वीर बॅक टू पविलेन. महत्वाची विकेट मिळाली. इथून संतोष वीर यांना मात्र बाद केलं जाते. बॅक टू बॅक हा दुसरा विकेट असेल. म्हणजे या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? कालच्या दिवसामध्ये देखील होताना पाहायला भेटली नाही परंतु आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला भेटेल हॅट्रिक. कारण पाहूयात इथून हॅट्रिकच्या उंबारट्यावरती येऊन पोहोचलाय आता आशिष. या चेंडूवरती काय होते, काय घडेल? इथून विकेट मिळाली तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल, विकेट हॅट्रिक होईल. परंतु मेजवानी दिले परंतु त्या मेजवानीला बरोबर कसा ताव मारावा हे आशिषला नक्कीच समजावं लागेल. आणि इथून ताव मारेल का आशिष नक्कीच पाहूयात. कारण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिलं तर निलेशला आपण पाहतोय आता बॅटर क्रमांक 4 वरती येताना खेळायला पाहतोय गणेश. फटका सजवला हवेमध्ये असेल. संधी गमावली मी म्हणेल. संधी तर प्राप्त केली होती परंतु ग्राउंड मुले मात्र ती अपुरी राहिली आणि डिक्लेअर झोनमध्ये जाऊन आदळतोय हा चेंडू. एक सिंगल मिळताना पाहायला भेटते. सिंगलने संघाची धावसंख्या चालले पुढे जाऊन पोहोचते संघ आता 3 या आकड्यावरती. 3 धावपलकावरती. आशिषला मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाते. सर्व चेंडू जर तुम्ही पाहिलेत ना तर पूर्ण अगदी बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा शरीरावरती आदळण्याचा प्रयत्न आणि इथून संधी होती परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथून केलं जातं. एक चातुर्याने धाव मात्र कंप्लीट केली. सिंगलला इथून कन्व्हर्ट केलं जातं. मध्ये स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. आता स्ट्राईकवरती नवीन बॅटर आपण समीरला पाहणार आहोत ज्याच्या बॅटमधून एक मोठा धमाका आला परंतु इथून अजून धमाक येणे खूप गरजेचं राहील. कारण धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत स्थिरवले 4 या आकड्यावरती. जिव्हाळा चषक 2025चं हे पर्व आपण पाहतोय. अगदी टाटामाटामध्ये RS गोटवली मैदानामध्ये खेळताना पाहिलं. ते अपील केली होती तिथून पंचांकडे मात्र त्या अपीलला दाद देताना पाहायला भेटले नाहीत.
कारण तिथून पंचांची कामगिरी पार पाडत अचूक नजर मात्र ठेवली आणि तिथून मात्र नॉट आऊटचा इशारा देताना पाहायला भेटतोय. समीर यांना इथून बॅट चालवावी लागेल, इथून धावा संख्या वाढवणं गरजेचं राहील. 4 या आकड्यावरती मानेगाव अजूनपर्यंत स्थिरवलेला आहे. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करताना इथून मानेगाव संघ आपण पाहतोय, परंतु आशिष मात्र इथून अगदी सहजरित्या धावा खर्च करताना पाहायला भेटत नाही. परत एकदा बॅटची एज लागली जाईल, सिंगलमध्ये कन्वर्ट केले जाईल. ओव्हरची होती समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली सध्या 5 या आकड्यावरती. 5 धावा धावपलकावरती 1 गडी बाद होत असताना टीम मानेगाव जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये विजयला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी हाताळण्यासाठी एक महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्वक आपल्या संघाचा घटक असताना पाहिला होते कुसरुड संघाचा, आणि कुसरुड एक्सप्रेस असं म्हणून सातत्याने सोबतलं जातं त्या खेळाडूला. मागील PTPL मध्ये देखील त्याला आपण पाहिलं अगदी तेज तरार गोलंदाजी हाताळताना. आणि फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, अरुण चेंडू खाली जाईल, अर्जुन आणि पकडली जाती जेल. विकेटचं होते पतन, गडी होईल बाद. आणि कुसरुड एक्सप्रेस मला का बोललं जातं याचं प्रात्यक्ष उदाहरण दिलंय. इथून गोलंदाज विजय याने मिळवल्या विकेट, फलंदाज बाद होईल इथून मात्र निलेश. आणि सध्या जर आपण पाहिलं तर धावतवर्ण आपण करत असताना जर आमच्या गुणलेखकाकडून सांगितलं जातं की 3 ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आलेले आहे. टॉससाठी या नेक्स्ट मॅच DK स्पोर्ट पाटील अवॉर्ड वर्सेस वांग ऑयली क्रिकेट क्लब महिन. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. टॉससाठी यायचं आहे. या ही इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे दोन्ही संघाने. टीम DK स्पोर्ट पाटील अवॉर्ड आणि महिन्स हा दोन्ही संघामध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नेक्स्ट मॅच खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ढकलला होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे, तिथून फील करेल तोपर्यंत सिंगल धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. विजयला आपण पाहतोय अगदी ताकदीने आणि वेगवाने गोलंदाजी टाकत असताना कुसरुड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये धावताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा पहा बॅटची एज लागली जाते. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची एज लागत असताना पंचांनी आमच्याकडे घोषित केले की ही सिंगल धाव मिळताना पाहायला भेटेल. सिंगलवरती मात्र इथून कनेक्ट केले जातील. सिंगलने संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला आणि 7 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटतात. विजयला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 4 बॉलचा खेळ इथून संपलेला आहे. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या समीरला स्ट्राईकवरती ठेवले. पहा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला आणि विकेटचं पतन. चातुर्य, चमकदार आणि दिमागदार विकेट किपर आपण पाहिलं तर अक्षय शिंदे खूप चांगली पाटण तालुक्याचा बेस्ट विकेट किपर म्हणून त्याच्याकडे सोबतलं जातं, त्याला बघितलं जातं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चातुर्य आणि दिमागाने मात्र इथून यष्टिरक्षक करत असताना लगेच मात्र बॅट टेकवण्याच्या पहिलीच इथून मात्र दांडी उद्ध्वस्त केले. मी म्हणेन यष्टिरक्षक अक्षय याने खूप चांगली यष्टिरक्षक त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. विकेट मिळाल्या समीरला मात्र जावं लागते माघारी. थोडंसं निराश असेल मानेगाव संघ, परंतु धावसंख्या इथून वाढताना पाहायला भेटली नाही. 7 या आकड्यावरती स्थिरवले इथून मानेगाव हा संघ. विजय परत एकदा तयार होताना पाहायला भेटतोय आणि परत एकदा हवेमध्ये होता, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते आणि ओव्हरची होते इथून समाप्त. पहिल्या इनिंगची समाप्त होताना पाहायला भेटते. पहिली इनिंग इथून संपते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतरनं आपण पाहिलं तर 8 धावा इथून खर्च केले तर आई माळादेवी स्पोर्ट कुसरुड संघाने आणि विजयासाठी आमंत्रण केले. 9 या आकड्यासाठी, 9 या धाव्यांसाठी आमंत्रण केले टीम मानेगाव संघाला.
मानेगाव संघाने 8 धावा बनवल्यात, 9 धावा बनवायच्या आहेत. तिथून आई माळादेवी स्पोर्ट कुसरून संघाला पाहूयात आणि सोपं असं साधं असं आव्हान असेल येणाऱ्या या 3 ओव्हरमध्ये त्यांना बनवायच्या आहेत 9 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. DK स्पोर्ट पाटील आव्हाड आणि त्यांच्या सोबत खेळलं जाईल महिंद हा संघ. त्या संघाचे कॅप्टन या आपण देखील यायचं आहे टॉससाठी. संपतजी हॅलो 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 संपतजी साबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. कॅप्टन या टॉससाठी. दोन्ही कॅप्टन एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये वांगवेली क्रिकेट क्लब महिंद संघ. वेलकम मुकादम, जय श्रीराम. अक्षय दया वेलकम टीम महिंद संघ. चला कॉल कोणाचा असेल, कॉल कोणाचा असेल. महिंद संघाचा कॉल, छापा काटा असा कॉल द्यायचा आहे. छापा आलाय, टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय DK स्पोर्ट्स पाटील आव्हाड संघाने. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केले महिंद संघाला बॅटिंगसाठी. आणि दोन्ही टीमला विनंती पुन्हा एकदा डगआउट्समधूनच जायचं आहे आणि डगआउट्समधूनच बाहेर यायचं आहे. डगआउट तुम्ही सेट करून घ्या आणि पुन्हा एकदा वळूया सेकंड इनिंगकडे. आणि जिथे आवाज आपण ऐकतोय अमोलजी पवार सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद आशिष सर. आपण पाहतोय इथून टॉस जिंकलाय. गोलंदाज आपण पाहतो पहिली ओव्हर आटानंतर पहिलाच फुल टॉस होता, परंतु त्याला मात्र गमावले. नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. नो +1 अशा 2 धावा. याच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आमच्याकडे. भीमर चेंडूसाठी मात्र इथून चेक केला जाईल. भीमरसाठी मात्र इथून रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाज शैलेशने मात्र इथून भीमरसाठी मात्र इथून नो चेंडू असेल. येस, नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि हा फ्री हिट चेंडू असेल. पहिला चेंडू इथून भीमर टाकत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित यांना मेजवानी दिली मी म्हणेन इथून फलंदाज शैलेश यांना, परंतु ते मेजवानी गमावले. भीमर असेल आणि फ्री हिट देखील असेल. संधी आहे आणि संधीचं इथून सोनं केलंय. डगआउट मध्ये चेंडूला पाठवलंय. बॉन्डलाईनच्या बाहेर खणखणीत षटकार. 6 धावा धावपलकावरती. अजूनही 1 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. इथून सामना अगदी क्लिअर केला. पहिल्या चेंडूवरती स्पीडअप घ्या. चला नेक्स्ट मॅचसाठी ज्यांनी टॉस जिंकलाय DK स्पोर्ट पाटील आव्हाड संघाने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकून तयार लगेच लायचं आहे. मॅच संपली की लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. हो, इथून फटका सजवलाय पहा. फ्लिक ऑफ द रेस्ट आणि इथून मात्र पाठवलाय चेंडूला बॉर्डरच्या बाहेर 6 धाव्यांसाठी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सामना विजय केलाय षटकाराने आणि इथून सामना विजय होतोय. टीम आई मळादेवी स्पोर्ट कुसरून संघ 2 मॅचेस इथून विजय झालेला आहे. नेक्स्ट मॅच आता असेल इथून DK स्पोर्ट पाटील आव्हाड यांनी मात्र टॉस जिंकला आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि महिंद संघ इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला भेटेल.
चला